जय श्रीराम. श्री महाराजांनी साधकांना केलेले मार्गदर्शन श्री बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणींमधून आपण वाचतोय. तर काल सांगितले की महाराज सच्चिदानंद स्वरूप आहे. त्यांना जीवाला भेटल्यावर आनंद हा व्हायचा. काय व्हायचं? तात्यासाहेबांना पाहिलं ना की आतून प्रसन्न वाटायचं. पण मला काय वाटायचं की माझा आणि त्यांचा निकटचा संबंध असल्यामुळे तसं वाटतं आपल्याला एखाद्याला पाहिल्यावर तसं. प्रेम असलं की वाटतं तसं. तर मी काय केलं की नुकते यायला लोकांना त्यांना भेटायला लावलं आणि मग त्यांना विचारलं की तात्यासाहेबांना भेटल्यावर त्यांना कसं वाटलं ते. त्यावर ते म्हणाले की आम्हालाही फार प्रसन्न वाटलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, केवळ माझ्या सहवासामुळे येणारी ही प्रसन्नता नाही आहे, ही दुसऱ्या कशावर तरी अवलंबून आहे, असाच त्याचा अर्थ झाला. आणि अशी प्रसन्नता का सगळ्यांना वाटते? अशी प्रसन्नता का सगळ्यांना वाटते? का असा सगळ्यांना जबरदस्त अनुभव येतो? याबद्दलचा खुलासा मी केशवरावांना विचारला. तेव्हा ते काय म्हणाले, सोन्या बापू तुम्हाला सांगू का, ज्या विभूतीचं चित्त शुद्ध झालं आहे त्या विभूतीला तुम्ही केव्हाही भेटलात तर तुम्हाला प्रसन्न वाटतं. तशी चित्तशुद्धी तात्यासाहेबांची झालेली आहे म्हणून तो अनुभव तुम्हाला येतो. आपली जर चित्तशुद्धी झाली तर लोकांना तोच अनुभव येईल. तशी ती झालेली नाही म्हणून लोकांना तो अनुभव येत नाही. तो चित्तशुद्धीचा परिणाम आहे. आणि जिथं असा अनुभव येईल तिथे खुशाल समजावं की इथे चित्तशुद्धी झालेली आहे. असं केशवरावांनी मला बरोबर सांगितलं. या माझ्या प्रश्नाचं उत्तर अवघड होतं. का प्रसन्न वाटतं? रूपाने चांगले आहेत म्हणून? तसे तर पुष्कळ लोक असतात पण तिथे हा अनुभव येत नाही, असं ते उत्तर मला मिळालं. पुढे असं झालं, त्यावेळी धोतर जोडी 3.5 रुपयाला मिळायची. केशव लक्ष्मी मिल आहे ना सोलापूरची, त्यांनी भरतभेट नावाची धोतर जोडी काढली. नाव मोठं गोड होतं त्याचं. ती 3.5 रुपयाची धोतर जोडी मी घेतली आणि तात्यासाहेबांना दाखवली. म्हटलं, तात्यासाहेब ही धोतर जोडी भरतभेट नावाची केशव लक्ष्मी मिलनं काढली आहे. त्यावर ते म्हणाले, मला नाव आवडलं त्याचं. मला पोच वगैरे काही कळत नाही पण त्या नावामुळे तू माझ्यासाठी एक घेऊन ये, असं म्हणून 3.5 रुपये त्यांनी माझ्या हातावर ठेवले. आता त्यांनी असे 3.5 रुपये दिल्यावर निमूटपणे धोतर जोडी आणावी की नाही मी? पण काय झालं होतं, नुकतीच गुरुपौर्णिमा झाली होती आणि धोतर जोड्यांची भली मोठी सवड तिथे होती. शाली धोतर जोडी यांचा नुसता ढीक होता. ज्याने यावे त्याने त्यांना धोतर जोडी नाहीतर शाल द्यावी असं झालं होतं. आता असं असताना या भरतभेटीचे काय जरूर, असं मला वाटलं. म्हणून मी 2 दिवस काही धोतर जोडी आणलीच नाही. तेव्हा त्यांनी मला विचारलं की आणलीच का म्हणून. तर मी नाही आणली म्हणून सांगितलं. तर त्यांनी का आणली नाहीस विचारलं. मग असं विचारल्यावर मी सांगितलं की धोतर जोड्यांची ही एवढीच आवड आहे घरात आणि एवढ्या उत्तम प्रतीच्या असताना ही कमी प्रतीची कशाला भरत्यात. तर ते म्हणाले, अरे खुळा का तू, ते महाराजांना आलेलं आहे, ते मला का आलेलं आहे? ते मला नाही आलेलं, तेव्हा ते मला नाही वापरता यायचं. आता एवढं झाल्यावर तरी निमूटपणे आणावी की नाही धोतर जोडी? पण मी पडलो कोकणस्थ. तेव्हा मी म्हटलं, तात्यासाहेब ती धोतरं ठेवून खराब होतील, घडीवर फाटतील, तेव्हा वापरून टाका तुम्ही. माझा असा प्रॅक्टिकल विचार. पण तात्यासाहेब काय म्हणाले, अरे खुळ्या, त्याचा विनियोग असा करायचा असतो की महाराजांना लग्नामुंजीची जी निमंत्रण येतात ना त्यांच्याकडे अहेरादाखल ही द्यायची असतात. ही जनता जनार्दनांकडून येतात, ती जनता जनार्दनांकडेच पोचवायची असते. असा त्याचा विनियोग करायचा असतो. म्हणून तू माझ्यासाठी आपली भरतभेट धोतर आण.
मग मात्र मी लगेच ती भरतभेट धोतरजोडी आणली. असा तो प्रसंग मोठा गोड घडला. आणि पुढे तात्यासाहेब मला नेहमी काय म्हणायचे, सोन्या बापू, त्या धोत्र्याच्या निऱ्या करताना रोज मला तुझी आठवण येते. जणू काही आजपर्यंत माझी आठवणच येत नव्हती. असा तो धोतरजोडीचा गोड प्रसंग झाला. आता पुढचं सांगतो. माझी मुंबईला बदली झाल्याचं मी आपल्याला सांगितलंच, तर त्यावेळी मी महाराजांना भेटायला वारंवार जाऊ लागलो आणि प्रपंचाचं काहीतरी रडगाणं असायचंच. कुणाचाही झाला तरी काहीतरी रडगाणं असतंच. प्रपंच आणि रडगाणं एकत्रच असतात. दे गो हँड इन हँड. ते असंच चालत असतं. तर ते जे रडगाणं असायचं ना, ते महाराजांसमोर गायला जायचं. दुसरीकडे कुठे सांगणार आपण? आपल्या आईकडे नाही का सांगत आपण? तसं ते रडगाणं 2-3 आठवडे मी गायलं आणि मग माझं मलाच वाटायला लागलं की हे रडगाणं कधी संपणार आहे. असं आहे का की 3 आठवड्यानंतर हे रडगाणं थांबलंय किंवा हे रडगाणं संपल्यावर दुसरं रडगाणं सुरू होणार नाही? असं नाही आहे ते. प्रपंचाचा तो गुणधर्मच आहे की जोपर्यंत प्रपंच आहे, जोपर्यंत रामरायाचं दर्शन होत नाही, तोपर्यंत हे रडगाणं राहणारच. तो प्रपंचाचा गुणधर्मच आहे. ते माझं मलाच कळलं. म्हणून मी म्हटलं की कशाला ते रडगाणं गायचं, काय फायदा त्याचा. म्हणून मी रडगाणं गायचं थांबवलं. मी त्याबद्दल काही विचारही नसा झालो. आपण नाही विचारायचं, काय असेल तसं होईल. असं जर मी केलं तरी भेटायला गेल्यावर महाराज काय करायचे, ते मोठे अंतर्ज्ञानी, आणि अंतर्ज्ञानी असल्याने काय रडगाणं असेल ते उकरून काढायचे. सोन्या बापू, त्याचं काय झालं? आता उकरून काढल्यावर काय करणार मी? मग ते सांगावं लागायचं. मग त्यावर ते उपाय सांगायचे, ते असं करावं, ते तसं करावं, असं असं चालायचंच. मग मी एक दिवस तात्यासाहेबांना काय म्हटलं, तात्यासाहेब, असं का होतं? मी काही त्यांना विचारित नाही, मी काही रडगाणं गात नाही, कारण ते कधी संपणार नाही हे मला माहिती आहे. असं असतानासुद्धा ते का उकरून काढतात? तशी ते एकदम म्हणाले, अरे, लहान मुलाच्या नाकातला शेंबूड आईने नाही काढायचा तर कुणी काढायचा? मला काही नीट कळलं नाही. म्हणून मी तात्यासाहेबांना विचारलं. त्यावर ते म्हणाले, सांगतो. आता ते रडगाणं तू त्यांना सांगत नाहीस, पण ते सतत मनात आहे, म्हणजे तो शेंबूड आहे. आणि तो सतत असल्यामुळे तू जपाला बसलास की तो मध्ये येतो आणि जपात व्यत्यय आणतो. मग त्यापेक्षा तू शिंकरून टाकलेला बरा नाही का? नाक साफ झालं की श्वासोच्छवास नीट चालतो. मग तो शेंबूड आईने नको का काढायला? म्हणून ते तसं उकरून काढतायत. तुझ्या जपात त्याचा व्यत्यय आहे म्हणून अत्यंत करुणेपोटी ते तसं करतात. काय सुरेख आहे. असं त्यांनी सांगितल्यावर मी पुढे विचारलं की मग हे थांबेल केव्हा? त्यावर म्हणाले, शेंबूड येईनासा झाला की थांबेल. मी म्हटलं, तो येईनासा केव्हा होईल? तर म्हणतात, रामनामाचं माप पूर्ण भरेल तेव्हा. आणि ते केव्हा भरेल ते कसं सांगणार? ते तुझ्या हातात आहे. अडीअडचणीची जेव्हा तमा वाटणार नाही तेव्हा ते होणार. म्हणजे त्याला केवढी पुण्याई पाहिजे. तोपर्यंत हे असंच चालणार. स्वारी असाच तो शेंबूड काढणार आणि तो तूही काढून घे. आता त्याचा प्रसंग सांगतो, कसा तो काढला ते आता उद्या बघू. जय श्रीराम. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.